नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता EWS प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मी दिनांक 11 जून 2026 रोजी ऑनलाईन अर्ज केला होता। विशेष बाब म्हणजे अवघ्या एका दिवसात म्हणजे 12 जून रोजी हे प्रमाणपत्र मंजूर झाले आहे। आता मी हे प्रमाणपत्र डाउनलोड करून त्याची कलर प्रिंट काढून त्याचा शासकीय तसेच शैक्षणिक कामासाठी अधिकृतपणे वापर करणार आहे। तर नमस्कार मित्रांनो, मी इमाम शेख स्वागत करतो तुम्हा सर्वांचे आमच्या माहिती मराठी या YouTube चॅनलमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण EWS प्रमाणपत्र घरी बसल्या ऑनलाईन पद्धतीने एका दिवसामध्ये कसे काढायचे याबाबत A to Z लाईव्ह प्रोसेस पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण पुढील 5 महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश करणार आहोत। त्यापैकी पहिला मुद्दा EWS प्रमाणपत्राची आवश्यकता काय। तर मित्रांनो, कॉलेजमध्ये ॲडमिशन करिता उपलब्ध असलेल्या 10% EWS आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी तसेच केंद्र व राज्य शासनाच्या नोकऱ्यांमध्ये उपलब्ध असलेल्या 10% EWS आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी JEE, नीट, CET, TET यांसारख्या प्रवेश परीक्षेकरिता ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तसेच विविध स्कॉलरशिप योजनांसाठी RT राईट टू एज्युकेशन अंतर्गत 1ली ते 8वी पर्यंत खाजगी इंग्रजी शाळांमध्ये मोफत शिक्षण मिळवण्यासाठी त्यानंतर 6000 रुपये टायपिंग करिता मिळवून देणाऱ्या अमृत योजनेचा लाभ घेण्यासाठी व इतर शासकीय कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला EWS प्रमाणपत्र काढणे या ठिकाणी आवश्यक आहे। त्यानंतर मुद्दा क्रमांक 2, EWS प्रमाणपत्र कोणाला मिळते किंवा यासाठी पात्रता काय। तर मित्रांनो, प्रामुख्याने EWS प्रमाणपत्र हे ओपन अर्थात जनरल कॅटेगरीमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींनाच दिले जाते। जे कोणी SC, ST, OBC, VJNT, SBC आणि SEBC अर्थात मराठा यांसारख्या आरक्षित प्रवर्गातील म्हणजे यांसारख्या रिझर्व्ह कॅटेगरीमधून असतील तर मित्रांनो अशांना EWS आरक्षणाचा लाभ मिळत नाही। मोस्टली ओपन अर्थात जनरल कॅटेगरीमध्ये मुस्लिम, ब्राह्मण, राजपूत, जैन, शीख, ख्रिश्चन, यहुदी, फारसी, क्षत्रिय, नमोशूद्र, कायस्थ, मारवाडी, कोमटी, वैश्य, पठारे प्रभू इत्यादी जाती धर्मांचा समावेश होतो। या प्रवर्गातील ज्यांचे वार्षिक उत्पन्न हे 8 लाखापेक्षा कमी आहेत, ज्यांच्या कुटुंबाचे वास्तव्य हे 1967 पासून महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत आणि ज्यांच्याकडे 5 एकरपेक्षा कमी शेती आहे, अशाच व्यक्तींना अधिकृतपणे EWS प्रमाणपत्र फॉर महाराष्ट्र गव्हर्नमेंट हे प्रमाणपत्र दिले जाते, जे की MPSC तथा महाराष्ट्र राज्यातील नोकरीसाठी आणि महाराष्ट्र राज्यातील कॉलेज युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेण्यासाठी वापरता येते। त्यानंतर मुद्दा क्रमांक 3, EWS प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती। तर मित्रांनो, स्टेट EWS काढण्यासाठी आपल्याला अर्जदाराचे आधार कार्ड, मतदान कार्ड, राशन कार्ड, लाईट बिल, शाळा सोडायचा दाखला म्हणजे आपण त्याला TC किंवा LC म्हणतो, त्यानंतर एज डोमिसाईल, उत्पन्न अर्थात इन्कम सर्टिफिकेट, 1967चा पुरावा, वंशावळ, परिशिष्ट B आणि स्वयंघोषणापत्र इत्यादी कागदपत्र आपल्याला EWS काढण्यासाठी लागतात। त्यापैकी 1967च्या पुराव्यासंबंधी वंशावळ किंवा परिशिष्ट B आणि स्वयंघोषणापत्र ही कागदपत्र तुम्हाला पेनने भरून या ठिकाणी अर्जासोबत स्कॅन करून जोडावे लागतात। या सर्व अर्ज व स्वयंघोषणापत्र, वंशावळचे रिकामे कोरे अर्ज नमुने आणि मी स्वतः पेननं भरलेले लेखी डेमो नमुने म्हणजेच कोरा अर्ज आणि एक भरलेला अर्ज अशी दोन्ही PDF तुम्हाला आमच्या माहिती मराठी या ॲपवर मिळून जातील। मी देखील हेच अर्ज नमुने या ठिकाणी वापरून हे प्रमाणपत्र काढत आहे। माहिती मराठी या ॲपची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन माहिती मराठी असे सर्च करून तुम्ही ते ॲप डाउनलोड करू शकता आणि तिथून संबंधित परिशिष्ट B आणि स्वयंघोषणापत्र, वंशावळ नमुने डाउनलोड करू शकता। नंतर मुद्दा क्रमांक 4, EWS प्रमाणपत्र ऑनलाईन काढण्यासाठी करावयाचा अर्ज। मित्रांनो, यासाठी योग्य व अचूक पद्धतीने ऑनलाईन अर्ज कसा करायचा, नेहमी येणाऱ्या चुका, नेहमी येणाऱ्या अडचणी या कशा टाळायच्या या सर्व बाबींचा समावेश आपण पुढे करणार आहोत। त्यानंतर अर्ज दाखल झाल्यानंतर अर्जाचे स्टेटस आपण त्याला ट्रॅकिंग रिपोर्ट म्हणतो, तर हे ऑनलाईन कसे तपासायचे हे देखील आपण पुढे पाहणार आहोत। त्यानंतर मुद्दा क्रमांक 5, EWS प्रमाणपत्र पडताळणी म्हणजे व्हेरिफिकेशन। जर तुम्ही पुणे सेवा केंद्रावरून किंवा CSC सेंटरवरून हे प्रमाणपत्र काढले असेल आणि आता तुम्हाला हे प्रमाणपत्र शिक्षणासाठी कॉलेजमध्ये किंवा इतर शासकीय कामासाठी वापरायचे असेल तर पूर्वी तुम्हाला ते ओरिजिनल आहे की डुप्लिकेट आहे हे तपासणे गरजेचे असते। तर हे ऑनलाईन कसे तपासायचे, तसेच तुम्ही ज्याही ठिकाणी हे प्रमाणपत्र सबमिट करणार आहात तेथील अधिकारी कर्मचारी या प्रमाणपत्राची पडताळणी कशा प्रकारे करतात हे देखील आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत। एकंदरीत 13 मिनिटांचा हा व्हिडिओ असणार आहे। प्रत्येक स्टेप या ठिकाणी महत्त्वाची ठरणार आहे। कोणतीही बाब स्किप न करता हा व्हिडिओ संपूर्ण लक्षपूर्वक पहा। ज्यांनी अजूनही आमची माहिती मराठी चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर मित्रांनो खाली सबस्क्राइब नावाचे बटन दाबून आम्हाला सबस्क्राइब करा व सोबतचे बेल आयकॉन यावरती प्रेस करा, जेणेकरून आमच्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल। चला तर व्हिडिओ सुरू करूया।
EWS प्रमाणपत्र ऑनलाईन काढण्यासाठी आपल्याला गुगल करायचे आहे आपले सरकार.mahaonline.gov.in. त्यानंतर राज्य शासनाचे विविध प्रमाणपत्रे व सेवा देणारे आपले सरकार पोर्टल या ठिकाणी ओपन होईल. जर यावरती तुमची लॉग इन असेल तर सरळ लॉग इन करा, नसेल तर न्यू युजर रजिस्टर यावरती क्लिक करा. पर्याय क्रमांक 1 निवडा. खाली ज्या जिल्ह्यातून तुम्ही दाखला काढता तो जिल्हा निवडा. त्यानंतर खाली मोबाईल नंबर टाका, त्यावरती OTP पाठवा. प्राप्त OTP खाली टाका. युजर नेम या ठिकाणी सरळ आपला मोबाईल नंबर टाका जेणेकरून सोपे होईल. त्यानंतर खाली चेक युजर नेम अवेलेबिलिटी यावरती क्लिक करा. खाली दिलेले जे इन्स्ट्रक्शन आहे त्यानुसार तुमची पासवर्ड बनवा. त्याखाली अर्जदाराचे नाव ॲज पर डोमेसाईल, स्वतःचे नाव, वडिलाचे नाव आणि आडनाव अशा प्रकारे टाका. इंग्रजीमध्ये टाकले असता ते मराठीमध्ये आपोआप येईल. त्यानंतर जन्मतारीख टाका, वय आपोआप येईल. त्यानंतर खाली सूचना वाचून त्यावरती टिक मार्क करून तुम्हाला नोंदणी करा यावरती क्लिक करायचे आहे. आता तुमचा ID पासवर्ड सेट होईल. त्यानंतर तुम्हाला आपले सरकार पोर्टलवर यायचे आहे. तुमचा जो ID आहे तो टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे आणि जिल्हा निवडून तुम्हाला लॉग इन करायचे आहे. लॉग इन झाल्यानंतर डॅशबोर्डच्या डाव्या बाजूला तुम्हाला विविध डिपार्टमेंट दिसतील. त्या डिपार्टमेंटमधून रेव्हेन्यू डिपार्टमेंट सिलेक्ट करा. त्यानंतर सब डिपार्टमेंट या सेक्शनमध्ये रेव्हेन्यू सर्व्हिसेस ही सेवा निवडा. त्यानंतर उपलब्ध सेवांपैकी EWS 10% सर्टिफिकेट फॉर महाराष्ट्र गव्हर्नमेंट ही सेवा निवडा आणि प्रोसीड करा. त्यानंतर नवीन डॅशबोर्ड ओपन होईल. त्यामधील सर्व्हिस लिस्ट यावरती क्लिक करा. पुन्हा दुसऱ्यांदा तुम्हाला प्रस्तुत सेवांपैकी EWS 10% सर्टिफिकेट फॉर महाराष्ट्र गव्हर्नमेंट ही सेवा निवडा. त्यानंतर पोर्टलवर जी भाषा आहे ती मराठीमध्ये असेल तर तुम्हाला इंग्रजीमध्ये करायचं आहे जेणेकरून जे प्रमाणपत्र आहे ते आपलं इंग्रजीमध्ये प्रिंट होऊन येईल. त्यानंतर निवडलेल्या सेवेसाठी अर्थात EWS साठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची लिस्ट तुम्हाला दिसेल. खाली या, कंटिन्यू करा. आता ऑनलाईन अर्ज भरणे या ठिकाणी प्रत्यक्षात सुरू होईल. तर लक्षात घ्या, हा फार महत्त्वाचा भाग आहे. यामध्ये सर्वप्रथम आपल्याला अर्ज भरायचा आहे, त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे आणि त्याच्यानंतर पेमेंट करायचे आहे. सर्वप्रथम आपण ॲप्लिकंट डिटेल यामध्ये अर्जदाराचे नाव ॲज पर डोमेसाईल हनुमान प्रकाशराव चोपडे. त्यानंतर खाली अर्जदाराच्या वडिलांचे नाव प्रकाशराव धोंडीबा चोपडे इंग्रजीमध्ये टाकले असतात ते आपोआप या ठिकाणी मराठीमध्ये ते खाली ऑक्युपेशन म्हणजे अर्जदार काय कामधंदा करतो हे तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे. त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर यासाठी टाकायचा आहे जेणेकरून तुम्हाला अर्जाचे स्टेटस जे आहे ते तुम्हाला SMS द्वारे मिळतील. शेवटी तुम्हाला आधार क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर खाली पुढील सेक्शनमध्ये ॲप्लिकंट ॲड्रेस डिटेल यामध्ये पत्ता टाकायचा आहे. पत्ता आहे समसापूर, तालुका परभणी, जिल्हा परभणी, पोस्ट पिनकोड आहे 431402. चला, ही माहिती टाकल्यानंतर पुढे बेनिफिशरी डिटेल यामध्ये लाभार्थीचा तपशील टाकायचा आहे. जर तुम्ही 18+ असाल म्हणजे जेनजी असाल तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी अर्जदार स्वतः आहात आणि लाभार्थी स्वतः आहात. जर तुम्ही मायनर असाल म्हणजे 18 वयापेक्षा लहान असाल तर या ठिकाणी तुम्ही लाभार्थी असाल आणि ॲप्लिकंट जे आहे अर्जदार जे आहे ते तुमचे वडील या ठिकाणी असतील. त्यानंतर मी या ठिकाणी जे लाभार्थी आणि अर्जदार आहे त्यांचं जे रिलेशन आहे ते या ठिकाणी सेल्फ निवडत आहे जेणेकरून सर्व माहिती या ठिकाणी आपोआप वरीलप्रमाणे या खाली कॉपी पेस्ट होईल. त्यानंतर खाली परमनंट ॲड्रेस यामध्ये मूळ पत्ता म्हणजे बरेच विद्यार्थी किंवा व्यक्ती कामानिमित्त किंवा शिक्षणासाठी मुंबई, पुणे यांसारख्या ठिकाणी स्थलांतरित होतात आणि त्यांचे जे मूळ गाव आहे ते वेगळे असते. तर मित्रांनो ह्या ठिकाणी तुमच्या मूळ गावाचा पत्ता तुम्ही या ठिकाणी मेन्शन करू शकता. त्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्ही EWS तर कोणत्याही जिल्ह्यातून काढले असेल तर ती कोणत्याही महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये वापरता येते किंवा कोणत्याही महाराष्ट्रातील कॉलेजमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये ते वापरता येते. त्यानंतर बेनिफिशरी ॲड्रेस डिटेल यामध्ये जे आधार कार्डवर ॲड्रेस आहे बेनिफिशरीचा तो टाकायचा आहे. त्यानंतर मायग्रेशन डिटेल या ठिकाणी एक लक्ष द्या, या ठिकाणी नेहमी तुम्ही पर्याय नो निवडा. जर तुम्ही येस पर्याय निवडला तर तुम्हाला या ठिकाणी EWS दाखला मिळणार नाही. त्यानंतर खाली बेनिफिशरी कास्ट डिटेल यामध्ये बेनिफिशरी लाभार्थ्याचा जी धर्म आहे, जात आहे ती मेन्शन करायची आहे. जर धर्म हिंदू असेल, जात ब्राह्मण असेल तर कंसामध्ये ब्राह्मण लिहा आणि हिंदू ही जात कॅपिटलमध्ये लिहा म्हणजे जेणेकरून समजण्यामध्ये सोपे जाईल. त्यानंतर खाली बेनिफिशरी फादर डिटेल यामध्ये पुन्हा तुम्हाला वडिलांचे संपूर्ण नाव टाकायचे आहे. त्यांचे नाव प्रकाशराव धोंडीबा चोपडे असे टाकले आहे. त्यानंतर खाली जन्मतारीख, त्यानंतर ते काय काम करतात ते टाकले आहे. मोबाईल नंबर टाकला आहे. त्यानंतर खाली बेनिफिशरी फादर ॲड्रेस यामध्ये लाभार्थ्यांच्या वडिलांचा पूर्ण पत्ता, गावाचे नाव, तालुक्याचे नाव, जिल्ह्याचे नाव, पोस्ट पिनकोड इत्यादी माहिती टाकायची आहे. त्यानंतर खाली फादर कास्ट डिटेल यामध्ये त्यांचा धर्म आणि जात मेन्शन करायची आहे. खाली डिटेल ऑफ लँड या सेक्शनमध्ये तुम्हाला नो हा पर्याय निवडायचा आहे. खाली फॅमिली इन्कम डिटेल यामध्ये आपल्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न किती आहे हे इन्कम सर्टिफिकेट पाहून तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे.
खाली ॲग्रीमेंट वाचून तुम्हाला टिक मार्क करून समावेश करा यावरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुमचा अर्ज सेव्ह होईल आणि तुमचा जो अर्ज क्रमांक आहे या ठिकाणी जनरेट होईल। आता तुम्हाला कागदपत्र अपलोड करायचे आहे। आम्हाला कस्टमरनी ऑनलाईन व्हिडिओ पाहून त्यांचे EWS काढण्याचे काम दिले असल्याने व्हॉट्सअपवर पाठवलेल्या कागदपत्रांची सेटिंग करून मी या ठिकाणी आधीच फाईल बनवून ठेवली आहे। यूट्यूबच्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे मी तुम्हाला ही कागदपत्र दाखवू शकत नाही, परंतु तुम्हाला हे सगळं ओपनली पाहायचे असेल तर आमच्या माहिती मराठी या ॲपवर आपले सरकार सेवांबाबत एक कोर्स येत आहे पुढील महिन्यामध्ये। तर या कोर्समध्ये म्हणजे या एका महिन्याच्या कोर्समध्ये सर्व ओपनली क्लिअरली डीपमध्ये मी तुम्हाला ह्या सर्व गोष्टी किंवा ह्या सर्व सेतूंच्या कामांची माहिती या ठिकाणी देणार आहे। तर हे लक्षात घ्या। अपलोड करताना सर्वप्रथम आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे। जो अर्जदार आहे त्या अर्जदाराचा फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे। जर लाभार्थी असेल तर मित्रांनो या ठिकाणी लाभार्थ्याचा फोटो अपलोड करायचा आहे। त्यानंतर फोटोची जी साईज आहे मित्रांनो ती साईज ऑटोमॅटिक या ठिकाणी आपल्याला ॲडजस्ट करून या ठिकाणी अपलोड करता येणार आहे। नवीन अपडेट आल्यामुळे ही गोष्ट चांगली झालेली आहे। त्यानंतर खाली प्रूफ ऑफ आयडेंटिटी या सेक्शनमध्ये तुम्हाला 10व्या क्रमांकामध्ये आधार कार्ड, वोटर कार्ड आणि रेशनिंग कार्ड या तिघांना एका PDF मध्ये बनवून त्याची साईज 75 ते 500 KB दरम्यान ठेवून तुम्हाला या ठिकाणी तो PDF या ठिकाणी अपलोड करायचा आहे। अपलोड झाल्यानंतर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये जे डॉक्युमेंट तुम्ही जोडलेले आहेत त्यांची नावे लिहायची आहे। त्यानंतर नेक्स्ट प्रूफ ऑफ ॲड्रेस या सेशनमध्ये सेम वरीलप्रमाणे तुम्हाला डोमेसाईल आणि इन्कम सर्टिफिकेट या ठिकाणी स्कॅन करून दोघांचा एक PDF करून या ठिकाणी अपलोड करायचे आहे। त्यानंतर खाली ऑदर या ठिकाणी TC 1967चा पुरावा आणि जर पुरावा जर आजोबांचा असेल तर तुम्हाला वंशावळ हे 3 कागदपत्र या ठिकाणी स्कॅन करून त्यांचा PDF बनवून या ठिकाणी अपलोड करायचे आहे। त्यानंतर सर्वात शेवटी सेल्फ डिक्लेरेशन या सेक्शनमध्ये तुम्हाला तुमचा जो अर्ज आहे परिशिष्ट B व स्वयंघोषणापत्र आणि 1967 पासून महाराष्ट्रामध्ये राहत असल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र हे 3 कागदपत्र तुम्हाला एका ठिकाणी स्कॅन करून त्याचा PDF बनवून तुम्हाला या ठिकाणी त्याच्यावरती सिग्नेचर वगैरे करून या ठिकाणी PDF मध्ये सेट करून या ठिकाणी अपलोड करायचं आहे। मित्रांनो एक सूचना येथे लक्षात घ्या। अर्ज नमुना म्हणजे परिशिष्ट B, स्वयंघोषणापत्र आणि 1967 पासूनचे वास्तव्य प्रतिज्ञापत्र आणि वंशावळ जे मी या ठिकाणी वापरत आहे हे सर्व कोरे नमुने आणि एक डेमो म्हणून मी स्वतः हाताने लिहिलेला एक दोन्हीही असे PDF तुम्हाला आमच्या माहिती मराठी या ॲपवर उपलब्ध करून दिलेले आहे। प्ले स्टोअरवरून माहिती मराठी ह्या ॲप डाउनलोड करा आणि तिथून हे नमुने घ्या, पेननं भरा, त्याच्यावरती सिग्नेचर करा आणि स्कॅन करून या ठिकाणी तुम्ही अपलोड करा। मित्रांनो सर्व कागदपत्र जोडल्यानंतर खाली डिक्लेरेशन वाचून चेकमार्क यावरती क्लिक करा। अपलोड डॉक्युमेंट या नावावरती क्लिक करा। सर्व कागदपत्रे तुमचे या ठिकाणी अपलोड होतील। कधी कधी सर्व डाऊन असल्यास 3 तासांच्या अंतराने पुन्हा प्रयत्न करा, होऊन जाईल। अपलोड झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मी जशा प्रकारे पेमेंट करतोय सेम प्रोसेस फॉलो करून QR कोड स्कॅन करून तुम्हाला पेमेंट करायचं आहे। आफ्टर पे तुम्हाला पावतीची प्रिंट काढायची आहे। जर तुम्हाला अर्जंट दाखला हवा असल्यास तुम्ही तहसीलला ही पावती घेऊन जा। तेथील EWS सेक्शनमध्ये डेस्क 1 आणि डेस्क 2 हे दोन्ही ठिकाणी अर्ज मंजूर करा। अर्जाचे स्टेटस जर तुम्हाला तपासायचे असेल तर मित्रांनो आपले सरकार पोर्टलवर जा, त्या ठिकाणी ट्रॅक ॲप्लिकेशन या सेक्शनमध्ये जा, त्या ठिकाणी 2दा रेव्हेन्यू डिपार्टमेंट निवडून त्यानंतर ॲप्लिकेशन नंबर टाकून तुम्हाला गो यावरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या अर्जाचे स्टेटस जे आहे ते या ठिकाणी अपलोड दिसतील। तर मित्रांनो प्रमाणपत्र मंजूर झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी SMS येतो। पुन्हा तुमचं लॉग इन करा, प्रमाणपत्र डाउनलोड करा, त्याच्यावरती डिजिटल साईन व्हेरीफाय करा आणि त्याची कलर प्रिंट काढा। मित्रांनो कलर प्रिंट काढल्यानंतर तुम्ही जेव्हा हा दाखला काढताल त्याच्या नेक्स्ट म्हणजे 31 मार्चपर्यंत तो व्हॅलिड असतो। तुम्ही जेव्हाही दाखला काढाल त्यानंतर येणाऱ्या 31 मार्चपर्यंत हा दाखला व्हॅलिड असतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा दाखला पुन्हा नवीन काढावा लागतो। त्यामुळे रिन्यू हे डोक्यातून काढून टाका। दरवर्षी तुम्हाला नवीन EWS दाखला काढावाच लागतो। त्यानंतर मित्रांनो जर तुम्हाला खात्रीने तुमचा EWS दाखला, डोमेसाईल दाखला, नॉन क्रिमिलियर इन्कम सर्टिफिकेट जर काढायचे असेल तर तुम्ही आमच्या सेवा केंद्रामार्फत देखील हे काढू शकता। त्यासाठी खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती व्हॉट्सअप करा। व्हॉट्सअप केल्यानंतर आमचे प्रतिनिधी तुम्हाला संपर्क करतील आणि तुमचा जो दाखला आहे तो या ठिकाणी अर्जंटमध्ये काढून देतील। तर नक्कीच आम्हाला आपली सेवा करण्याची संधी द्या। मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक अशीच नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।